Good morning, friends. In the last lecture, we have seen the various definitions of business. In these definitions, we have underlined very important points like exchange of valuable thoughts and ideas to get the profit or to get the mutual gain. At the same time, in the second definition, we have focused on the very important aspect of business, that is removing the hindrances or removing the obstacles in any kind of transaction. That is also underlined in the definition of James Stephenson. In the third definition, F.C. Hooper has also focused on the business and its complex field of commerce and industry. Friends, the Indian Income Tax Act of 1961 also presents the creation of the material and its selling to the people who are in need of that particular material. That part is also focused by the Indian Income Tax Act 1961. Now we have to think about the next part of this unit, which is titled as Nature of the Business. Friends, when we will focus on what kind of business we are doing, what kind of business or what is the exact nature of the business we are having, at that time we will get the first important point, that is economic activity. Business is an essential economic activity. Profit motive is the key element that inspires a businessman to work efficiently. Friends, in any kind of business, the motive of the profit is very important. For any kind of act, the motive is important. मित्रांनो, हे लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही कृतीच्या पाठीमागे एखादा उद्देश किंवा एखादी प्रेरणा त्या ठिकाणी असणं गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला जी कृती करायची आहे त्या कृतीच्या पाठीमागं निश्चितपणानं कोणाची ना कोणाची एक हेतू किंवा उद्देश किंवा प्रेरणा त्या ठिकाणी असला पाहिजे. तर आणि तरच त्या ठिकाणी ती कृती चांगली आणि यशस्वी पद्धतीनं पार पाडता येऊ शकेल. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असतं, उद्दिष्ट असतं आणि हे ध्येय किंवा उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी म्हणून ते जो प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नातूनच त्याला यश प्राप्त होत असतं. पण ह्यामध्ये महत्त्वाचं काय असेल तर मोटिव्ह आहे, त्याचा उद्देश आहे किंवा त्याचं जे काही इंटेन्शन आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या कोणत्याही बिझनेसमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतीही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जर विचारात घेतली तर त्यातून प्रॉफिट मिळवणं, फायदा मिळवणं हाच त्या ठिकाणचा मुख्य उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळेल. सो बिझनेस इज नथिंग बट द इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी फोकसिंग ऑन द मोटिव्ह ऑफ प्रॉफिट. लक्षात घ्या, यातून प्रॉफिट किंवा नफा मिळवणं हा सर्वात महत्त्वाचा उद्देश त्या ठिकाणी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. नाऊ लेट अस टर्न ऑन टू द सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट, ह्युमन ॲक्टिव्हिटी. Business is a human activity. In this sense, business is considered to be an economic activity of the human beings only. A business is by the people and for the people. As you are well aware of the definition of democracy, what is democracy? Democracy means an administration by the people, for the people, of the people. It means that लोकशाही म्हणजे काय तर लोकांनी लोकांच्यासाठी लोकांचे चालवलेले प्रशासन, ह्याला आपण लोकशाही म्हणतो. आता यामध्ये बिझनेस जर आपण तुलना करायला घेतलं तर काय करता येईल बघा. बिझनेस इज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा सर्व मनुष्य प्राणी किंवा सर्व मानव त्या ठिकाणी या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. इन दिस सेन्स बिझनेस इज कन्सिडर्ड टू बी अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ऑफ द ह्युमन बिईंग्ज ओनली. आता बिझनेस ही सर्व जनरली आपण जर विचार केला तर फक्त माणसांचीच एक ॲक्टिव्हिटी आहे आणि ती बहुतांश या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की माणसांकडून माणसांसाठी माणसांच्या फायद्यासाठी केली गेलेली ती ॲक्टिव्हिटी आहे. हां, तर ही गोष्ट आपण या ठिकाणी बिझनेस म्हणजे ही एक ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे, मानवी ॲक्टिव्हिटी आहे की ज्यातून आपल्याला त्या ठिकाणी मानवाला चांगल्या पद्धतीचा बेनिफिट, त्याचं कष्ट कसं कमी करता येऊ शकेल किंवा त्याला अधिक फायदा कसा मिळवून देता येईल ह्या गोष्टींचा विचार
करणं गरजेचं आहे. नाव लेट अस थिंक अबाउट द थर्ड इम्पॉर्टंट पॉइंट, social process. Business is a social process. All the individuals involved in a business, such as owners, customers and employees, are an integral part of the society. लक्षात ठेवा, हे जे मालक आहेत, ग्राहक आहेत किंवा त्या ठिकाणी काम करणारे जे कर्मचारी आहेत, तर ते सर्व लोक या बिझनेसचा इंटिग्रल पार्ट आहेत. कारण एनी बिझनेस इज कन्सिडर्ड ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी. म्हणजेच काय की कोणत्याही प्रकारचा बिझनेस असेल तर त्यामध्ये विक्रेता महत्त्वाचा आहे, घेणारा ग्राहक महत्त्वाचा आहे, त्या ठिकाणी ते उत्पादन तयार करण्यासाठी काम करणारे जे कर्मचारी आहेत, कामगार आहेत, ते एम्प्लॉई सुद्धा तितक्याच महत्त्वाचे ठरतात. आणि त्यासाठी बिझनेसला आपण सोशल ॲक्टिव्हिटी म्हणतो किंवा ती एक सोशल प्रोसेस आहे, फेनॉमिना आहे, एक प्रक्रिया आहे. कारण ह्याच्यामध्ये जोपर्यंत एक सेलर जोपर्यंत आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचत नाही आणि तो ग्राहक ती वस्तू विकत घेत नाही तोपर्यंत ती प्रक्रिया पूर्ण होत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बिझनेस इज अ सोशल ॲक्टिव्हिटी, इट इज अ सोशल प्रोसेस अँड आर अन इंटिग्रल पार्ट ऑफ द सोसायटी. समाजाचा तो एक अविभाज्य भाग आहे. म्हणजेच काय, समाज आणि बिझनेस, समाज आणि व्यवसाय हे एकमेकापासून वेगळे करता येऊ शकत नाहीत. कारण जोपर्यंत आपण ते एकत्रित ठेवतोय त्या ठिकाणी आपल्याला हे लक्षात येईल की हा समाजातल्या लोकांसाठी, समाजातल्याच काही लोकांनी केला गेलेला उद्योग आहे, म्हणजे ही केली गेलेली एक कृती आहे असं म्हणायला काही हरकत नाही. बिझनेस हॅज टू फुलफिल इट्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज. लक्षात ठेवा, बिझनेसमधून त्या ठिकाणी सामाजिक जबाबदारी पार पडली गेली पाहिजे. मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण एक साधी गोष्ट विचारात घेऊया की समाजामध्ये आपल्याला काही लोक फळभाजी विक्रीचा व्यवसाय करताना दिसतील. समाज जिथं राहतो, लोकवस्ती जिथं आहे, तिथं चौकामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला काही लोक आपला स्टॉल लावून त्या ठिकाणी भाजी किंवा फळ विक्री करत असतात. आता हा जो फळ विक्री करणारा माणूस आहे किंवा भाजी विकणारा माणूस आहे, तो काय करतो, तो शेतकऱ्याकडून माल विकत घेतो, भाजीपाला किंवा फळं विकत घेतो आणि तो त्याच्या स्टॉलमध्ये ती भाजीपाला किंवा ती फळं विक्रीला ठेवतो. आणि समाजातले काही लोक, त्यांना ती आवश्यक भाजी आहे, ते लोक येतात, त्याच्याकडून ती भाजी किंवा फळं विकत घेतात आणि त्याचं युटिलायझेशन करतात, त्याचा वापर करतात, त्यांचं आरोग्य समृद्ध ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आता इथं ही एक चेन आपल्याला पाहायला मिळते. याच्यामध्ये शेतकरी हा मॅन्युफॅक्चरर आहे, शेतकरी हा उत्पादक आहे. त्यानं उत्पादन केलेला माल हा विक्रेता म्हणजे सेल्समन त्या ठिकाणी तो विकत घेतो, पहिल्यांदा कमी पैशामध्ये विकत घेतो. आणि ज्यावेळी तो कस्टमरला, ग्राहकाला ज्यावेळी तो विकतो त्यावेळेस त्या ठिकाणी तो काय करत असतो, ते विकत असताना 1-2 पैसे त्यातून आपल्याला प्रॉफिट कसं मिळवता येऊ शकेल ह्याचा तो विचार करून त्या ठिकाणी तो ते सेल करत असतो. सो यू विल फाइंड दॅट बिझनेस इज अ सोशल प्रोसेस अँड हिअर the people who are doing the business, they are fulfilling the social responsibility, they are satisfying the need of the customers. म्हणजेच काय, ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा फुलफिल करण्यासाठी, ग्राहकांच्या ज्या गरजा आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी तो सेलर काम करत असतो. मग त्याच्यासाठी शेतकऱ्याकडून आणत असताना, तो माल आणत असताना त्याला ट्रान्सपोर्टचा खर्च पडलेला असतो, त्याचा स्वतःचा वेळ गेलेला असतो, त्याची स्वतःची मजुरी त्या ठिकाणी त्याला मिळायला हवी असते. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो ज्यावेळी ती वस्तू विकत असतो, ग्राहकापर्यंत देत असतो, त्या सगळ्या गोष्टींचा हिशोब करून त्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत ठरवली जाते. म्हणजेच वस्तू विकत असताना त्या ग्राहकाची गरज तर पूर्ण करायचीच आहे, पण त्याबरोबर थोडाफार फायदा आपल्याला पण मिळाला पाहिजे याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. हेन्स द बिझनेस इज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. असं मला सांगायचं आहे की ही बिझनेस म्हणजेच एक आर्थिक प्रकारची कृती आहे की ज्याच्यातून माणसे आपल्याला फायदा कसा मिळवता येऊ शकेल किंवा आपल्याला प्रॉफिट कसं मिळवता येऊ शकेल याचा विचार करतात. त्याचबरोबर लोकांसाठी, लोकांच्या गरजा पूर्तता करण्यासाठी ती गोष्ट केली जाते, म्हणून ती एक ह्युमन ॲक्टिव्हिटी आहे. आणि त्याचबरोबर लोकांच्या गरजा पूर्तता करत असताना आपण समाजाला काहीतरी उपयोगी पडतो ही देखील भावना आहे, म्हणून ती एक सोशल ॲक्टिव्हिटी आहे, सोशल प्रोसेस आहे. आणि ही सिस्टीम कशी आहे याचा आपण या ठिकाणी विचार करूया. Business is a system. A system is a combination of things or the parts forming
a unitary whole. It is an established arrangement of the components for the attainment of the objectives. Similarly, business is a system consisting of various subsystems that are operated in a balanced and the coordinated way. लक्षात घ्या, बिझनेस ही एक सिस्टम आहे, ही एक विशिष्ट अशी पद्धत आहे किंवा एक रचना आहे की ज्या सिस्टममध्ये काय केलं जातं, कॉम्बिनेशन ऑफ द थिंग्स ऑर द पार्ट्स फॉर्मिंग अ युनिटरी होल. म्हणजे या ठिकाणी काही वस्तू असतील किंवा काही विशिष्ट अशा प्रकारचे घटक असतील, या सर्वांना एकत्रित आणलं जातं. इट इज अन इस्टॅब्लिश्ड अरेंजमेंट ऑफ द कंपोनंट्स फॉर द अटेनमेंट ऑफ द ऑब्जेक्टिव्स. लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी विशिष्ट अशा पद्धतीची एक अरेंजमेंट, रचना किंवा मांडणी त्या ठिकाणी केली जाते, घटकांची मांडणी केली जाते आणि विशिष्ट अशा प्रकारची उद्दिष्ट त्या ठिकाणी सफल केली जातात किंवा प्राप्त केली जातात. अटेनमेंट ऑफ द ऑब्जेक्टिव्स. इन बिझनेस सम ऑब्जेक्टिव्स आर सेट ॲट द इनिशियल स्टेज अँड ॲट द एंड ऑफ द बिझनेस यू विल फाइंड दॅट दोज ऑब्जेक्टिव्स आर अटेन्ड, दोज ऑब्जेक्टिव्स आर अचीव्ड. म्हणजे बिझनेसच्या सुरुवातीला त्या ठिकाणी काही उद्दिष्ट ही सेट केली जातात, ठरवली जातात आणि ठरवल्यानंतर बिझनेसची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेवटी असं लक्षात येतं की त्या ठिकाणी सुरुवातीला ठरवलेली उद्दिष्ट अगदी शेवटच्या टप्प्यावरती परिपूर्ण झालेली आहेत किंवा प्राप्त केलेली आहेत किंवा यशस्वी करून दाखवलेली आहेत, त्याला आणि त्यालाच बिझनेस असं म्हटलं जातं. Similarly, business is a system consisting of various subsystems that are operated in a balanced and coordinated way. लक्षात ठेवा, व्यवसायामध्ये किंवा बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की या सिस्टीमच्या अंडर काही सबसिस्टम काम करत असतात. विशिष्ट अशा रचनेच्या खाली काही इतर रचना किंवा उपरचना त्या ठिकाणी काम करत असतात आणि ह्या उपरचना काम करत असल्यामुळं त्या ठिकाणी काय केला जातो, आपण बॅलन्स केला जातो किंवा त्या ठिकाणी समतोल साधला जातो. आणि या बिझनेसमध्ये एकमेकाशी असणारी लॉजिकल कनेक्टिव्हिटी ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जोपर्यंत एकमेकाशी लॉजिकली कनेक्टेड सिस्टम तयार होत नाही, समतोल साधला जात नाही, एक प्रकारचं कोऑर्डिनेशन ठेवलं जात नाही, तोपर्यंत तो व्यवसाय किंवा तो बिझनेस यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून बिझनेसमध्ये त्याच्या स्वरूपामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की बिझनेस इज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, बिझनेस इज अ ह्युमन ॲक्टिव्हिटी, बिझनेस इज अ सोशल प्रोसेस अँड बिझनेस हॅज इट्स ओन सिस्टम. व्यवसायाला त्याची स्वतःची एक विशिष्ट अशी पद्धत असते किंवा रचना असते. आणि म्हणून या ठिकाणी आपण कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला आहे तर नेचर ऑफ द बिझनेस. इन द नेचर ऑफ द बिझनेस यू विल फाइंड दॅट there is a stereotyped connectivity between the system and the subsystems. Okay, we have seen this point, nature of the business. Now let us turn on to the types of the business activities. लक्षात घ्या मित्रांनो की आपण बिझनेसचं स्वरूप बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण घेऊ शकतो किंवा कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज त्या ठिकाणी आपल्याला करता येऊ शकतात याचा विचार करूया. in an industry, it includes the activities connected with the production and processing of the goods. Manufacturing enterprises are engaged in the production of the goods. These kinds of the industries can be classified as follows. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची इंडस्ट्री असेल किंवा उद्योग असेल किंवा कारखाना असेल तर याच्यामध्ये काय केलं जातं, it includes the activities connected with the production and the processing of goods. काही वस्तूचं उत्पादन केलं जातं किंवा त्या वस्तूवरती प्रक्रिया केली जाते. लक्षात ठेवा, दोन गोष्टी आहेत, उत्पादन करणं आणि उत्पादन केलेल्या वस्तूवरती प्रक्रिया करणं. लक्षात ठेवा, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इंडस्ट्रीमध्ये ह्या दोन्ही गोष्टी केल्या जातात. मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस आर एंगेज्ड इन द प्रोडक्शन ऑफ द गुड्स. म्हणजेच काय, वस्तूंच्या निर्मितीमध्ये ही जी इंडस्ट्री आहे किंवा हे जे त्या ठिकाणी कारखाने आहेत, हे कारखाने त्या ठिकाणी वस्तूच्या निर्मितीमध्ये फार मोठे योगदान देत असतात. दिस काइंड्स ऑफ द इंडस्ट्रीज कॅन बी क्लासिफाईड ॲज फॉलोज. आता ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार खालील प्रकारे आहेत. कोणकोणते आहेत बघा. लेट अस सी द फर्स्ट थिंग, ॲनालिटिकल एंटरप्राइजेस, then synthetic enterprises and last one is assembling enterprises. त्यातला पहिला आपण प्रकार बघूयात की ॲनालिटिकल एंटरप्राइजेस. आणि ह्या ॲनालिटिकल एंटरप्राइजमध्ये काय केलं जातं, an oil refinery that separates crude oil into petroleum, kerosene and diesel oil is an analytical concern. लक्षात ठेवा, आता एखादी रिफायनरी
कशावर असू शकते, तर क्रूड ऑइलचं रूपांतरण किंवा त्याची प्रक्रिया करून पेट्रोलमध्ये त्याचं रूपांतर करता येऊ शकतं, किंवा केरोसिनमध्ये त्याचं रूपांतर करता येतं, किंवा डिझेलमध्ये त्याचं रूपांतर करता येऊ शकतं. आता हे जे ॲनालिटिकल प्रकारची इंडस्ट्री जी आहे ती इंडस्ट्री अशा पद्धतीचं काम करते, म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणं आणि तो ग्राहकापर्यंत पोहोचवणं किंवा ग्राहकांच्या उपयोगितेसाठी मार्केटमध्ये आणणं, हे ॲनालिटिकल इंडस्ट्री अशा पद्धतीचं काम करते. त्याचबरोबर सिंथेटिक एंटरप्राइजेस. आता सिंथेटिक एंटरप्राइजेसमध्ये काय असतं की ॲन एंटरप्राइज विच कंबाइन्स द सेव्हरल मटेरियल्स टू produce one product is a synthetic enterprise. All soap mills and the cement factories are synthetic enterprises. आता या ठिकाणी आपण सिंथेटिक एंटरप्राइजेस म्हणजे काय हे नेमकं बघूया. सिंथेटिक एंटरप्राइजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल एकत्र आणून त्यातून नवीन एक प्रोडक्ट तयार केलं जातं किंवा उत्पादन तयार केलं जातं. ह्यातलं सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर ऑल सोप मिल्स अँड द सिमेंट फॅक्टरीज. आता सोप मिलमध्ये काय की त्या ठिकाणी सुगंध आणला जातो, त्या सोपसाठी आवश्यक असणाऱ्या केमिकल पावडर्स त्या ठिकाणी एकत्र केल्या जातात, किंवा काही जे माइल्ड प्रकारचे डिटर्जंट्स आहेत, फोम क्रिएट करणारे ज्या पावडर्स आहेत त्या सगळ्या एकत्रित करून, म्हणजे त्यांची कदाचित जे रॉ मटेरियल आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी तयार होत असेल, पण ते एकत्रित आणून त्याच्यापासून सोप तयार करणं, साबण तयार करणं, आणि तो साबण तयार करून त्याला विशिष्ट पद्धतीनं पॅकेजिंग करून किंवा त्याचं रॅपर तयार करून त्या ठिकाणी कस्टमरपर्यंत पोहोचवणं, हे एका सिंथेटिक एंटरप्राइजमध्ये केलं जातं. त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या एंटरप्राइजला किंवा उद्योगाला सिंथेटिक एंटरप्राइज म्हणतात. आता सिमेंट फॅक्टरी, या ठिकाणी सिमेंटमध्ये काय काय गोष्टी येतात हे तुम्हाला माहीत असेल. सिमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय येते तर चुनखडी येते. या चुनखडीच्या बरोबर काही अशी केमिकल पावडर्स येतात किंवा अशा पद्धतीचं केमिकलचं त्याच्यामध्ये इन्सर्शन केलं जातं किंवा त्याच्यामध्ये केमिकलचा भाग इन्सर्ट करून त्या केमिकलला स्ट्रेंथ आणली जाते, त्या सिमेंटला स्ट्रेंथ आणली जाते की जेणेकरून पाण्यात भिजवल्यानंतर एखादा ब्लॉक तयार केला तर तो अतिशय टणक किंवा अतिशय त्या ठिकाणी मजबूत होऊ शकेल की ज्याच्यावर बिल्डिंग सुद्धा त्या ठिकाणी तयार करता येऊ शकेल. सो दिस इज the best example of the synthetic enterprise. Now let us turn on to the last type of the business activity, assembling enterprise. आता मुळातच हा assemble हा शब्द काय सांगतो आपल्याला, assemble म्हणजे गोळा करणे. All those plants engaged in the production of the products such as radios, scooters, television sets are assembling enterprises. या उदाहरणावरूनच आपल्याला लक्षात येतं की रेडिओ असेल, स्कूटर असेल किंवा टेलिव्हिजन असेल, याचे जे सेट तयार होतात त्यामधले जे पार्ट असतात ते पार्ट वेगवेगळ्या कंपन्या तयार करत असतात. फॉर एक्झाम्पल, द बेस्ट एक्झाम्पल आय वुड लाईक टू टेल यू द मारुती व्हेइकल्स. This Maruti vehicle, for example, there is a car like Swift Desire. Okay. आता ह्या कारचं प्रोडक्शन करत असताना मारुती ही कंपनी काय करते, त्याच्यामधला पिस्टन असेल तर तो एका कंपनीकडून मागवून घेते. त्यानंतर त्या कंपनीचं जे इंजिन आहे ते एका दुसरीकडनं मागवलं जातं. त्याच्यानंतर त्याच्यात जे एअर फिल्टर असतील तर ते तिसरीकडून मागवले जातात. ह्या अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणावरून ह्या वस्तू एकत्रित गोळा केल्या जातात आणि कंपनीच्या मेन वर्कशॉपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आणून त्या असेंबल केल्या जातात. दे आर कनेक्टेड विथ इच अदर टू फॉर्म ए न्यूली क्रिएटेड कार. आणि त्याचा पत्रा असेल, त्याच्या काचा असतील, त्याच्या विंडोजच्या काचा असतील किंवा त्याचे वायपर्स असतील, हे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून मागवलं जातं. त्या ठिकाणी ते इम्पोर्ट केलं जातं आणि असं इम्पोर्ट केलेलं साहित्य त्या ठिकाणी काय केलं जातं, एकमेकाशी कनेक्ट करून त्यातून नव्याने एक कार तयार केली जाते की ज्याचा उपयोग त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी होऊ शकतो. सो इन दिस वे फ्रेंड्स, वी हॅव सीन द टू इम्पॉर्टंट पॉइंट्स इन दिस पर्टिक्युलर एक्सट्रॅक्ट. द फर्स्ट वन इज नेचर ऑफ business and the second one is types of the business activities. With these words I would like to conclude today's lecture. Thank you so much.